हुजूर, शिवाजीराजांनी तुम्हालाच डोंगरावर बोलावलंय. त्यांचं म्हणणं आहे की चौथी आणि शेवटची अट ते तुम्हाला समक्ष सांगणार आहेत. मकबूल असं म्हणाला आणि हवालदिल झालेल्या कारतलब खानाचा चेहरा अपयशाच्या करड्या रंगछटेने काळा निळा पडला. वडासारखा धिप्पाड देह, अंगावर हिरवा काबा, भरघोस दाढी, टपोरे डोळे, डोळ्यात पेरलेला नजाकती सुरमा, डोक्यावर हिरवे पागोटे आणि पागोट्याखाली चौकोनी आकाराचा आडवा रुंद चेहरा. पण त्याच्या देहाची ही सारी भव्यता मागच्या 3-4 घटकांमध्ये राख रांगोळी होऊन पडली होती. डोळ्यातल्या सुरम्याने साथ सोडली होती. डोक्याचं पागोटं निसटलं होतं, काबा मातीत रक्तात भिजला होता, तर टपोरे डोळे मृत बेडकासारखे निर्जीव होऊन भोवतीचा नजारा शून्यात न्याहाळत होते. शिवाजीराजांनी केलेल्या भयाण हल्ल्यानंतर अक्षरशः भयाचा मुक्काम त्याच्या भाळी बसलेला. हुजूर, असं म्हणत मकबूलने कारतलब खानाला भानावर आणलं. तसा कपाळावरच्या सुरकुत्यांमधला घाम त्यानं लगबगीने पुसला आणि अवतीभोवती पाहू लागला. सकाळपासून स्वर्गातल्या अप्सरेसारखी नयनरम्य भासणारी उंबरखिंड त्याला आता स्मशानातल्या हाडळीसारखी वृक्ष भासू लागली होती. साऱ्या उंबरखिंडीवर चौफेर नजर फिरवत त्याने आपल्या रुबाबाची झालेली राख रांगोळी क्षणभर न्याहाळली आणि तो मागे वळला. कुबाहत खान, हौद खान, रायबागन, मित्रसेन, गाढे, कोकाटे, अमरसिंग, सारे जखमी सरदार दगडासारखे निर्जीव होऊन उभे होते. कुणाच्या देहातनं कसली उर्मी न त्राण. सारे जण हतबल. कशीबशी डोळ्यातली आसवं गिळत कारतलब खान 4 पावलं चालत अंबा नदीच्या पाण्यात उतरला. थंडगार निळशार नितळ पाणी त्यानं तोंडावर मारलं आणि लांब उंचावर असलेल्या डोंगराकडे पाहू लागला. मागं वळत त्यानं मकबूलकडे पाहिलं आणि म्हणाला, तिथंच आहे ना तो शिवा? मकबूलने होकार दिला. गुडघ्यावर बसत रडवेल्या सुरात कारतलब खान बोलू लागला, या अल्लाह, या परवरदिगार, असा काय गुन्हा केला आम्ही की या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आमची इज्जत अशी उधळून टाकलीस? आम्हाला आमचा रुतबा त्या वावटळीसोबत उडून जाताना दिसतोय. आमचा मान, आमचा सन्मान या मुलखातल्या, या नदीतल्या पाण्यासोबत वाहत जाताना आम्ही बघतोय आणि तो आम्हाला रोखताही येत नाही. काय गुन्हा केला आम्ही? काय गुन्हा केला? असं म्हणत कारतलब खान खडकावर डोकं ठेवून हमसू लागला. तोच मकबूल त्याच्या जवळ आला. मोठ्या प्रेमानं त्याने कारतलब खानाच्या खांद्यावर हात ठेवला. तसा कारतलब खान भानावर आला. लगबगीने त्याने डोळे पुसले आणि होकार देत उभा राहिला. त्यानं पुन्हा सोबतच्या सरदारांकडे पाहिलं. सगळ्यांचे दगडी पुतळे झालेले. तोंड वाकडं करत त्यानं दीर्घ उसासा टाकला आणि मकबूल सोबत चालू लागला. इतक्यात त्याची नजर समोर पडलेल्या शेकडो मुघलांच्या मृतदेहांवर पडली. रक्ताचे पाट दिसू लागले. किंकाळ्या आणि आवेशपूर्ण गर्जनांनी त्याला कांठळ्या बसू लागल्या. तो भूतकाळात हरवला. सारा धुराळा उडालेला. हजारो तोफांच्या गडगडाटात आणि तलवारीच्या खणखणाटात सारा धर्मत परिसर दणाणून निघालेला. माणसाला माणूस भिडलेला. कुणाची तलवार कुणाच्या छाताडात शिरलीये त्याचा मेळ बसत नव्हता. प्रत्येक जण पिसाळला होता. रक्तात न्हाऊन निघालेले सारे सैनिक भान हरपून एकमेकांना कापत होते, आरडत होते, ओरडत होते, किंचाळत होते आणि बरगड्यांमागचं हृदय गप्प पडत नाही तोवर समोरच्यावर झेपावत होते. हात तुटून पडला तर दगडासारख्या टणक दाताने समोरच्याच्या नरडीतली नळी उपसून बाहेर काढत होते. आभाळातून येणाऱ्या बाणांच्या वर्षावात शेकडो सैनिक टिपले जात होते. बंदुकींच्या गोळ्यांनी कांठळ्या बसत होत्या. मैलोन मैल धुराळा उडालेला. जनावरांची कळवंड वाटावी असं ते माणसांचं बेभान युद्ध. डोक्यावर तळपता सूर्य, गरम वाऱ्याचे झोत साऱ्या मैदानभर घुमत होते. भर दुपारची तळपती वेळ. प्रत्येक जण घामानी आणि रक्तानी चिंब भिजलेला. जखमांमधून रक्त भळभळत मातीवर टपकत होतं, तर जखमेच्या भेगेत खारट घाम पाझरून वेदना तापत होत्या. जणू उकळतं तेल जखमेत सोडावं. कुठून विद्रोहाच्या जोशपूर्ण आरोळ्या
तर कुठून विव्हळण्याचा दिनमाणा सूर. साऱ्या धर्मत परिसराच्या मैदानाची पांढरी माती रक्ताच्या लाल चिखलाने बरबटलेली. शेजारच्या डोंगरावर झाडाखोडांवर अगणित गिधाडांची गर्दी जमलेली. काही गिधाडांनी तर मेलेल्या सैनिकांच्या आतड्यांना चोचीने बाहेर काढायला सुरुवातही केलेली. मृत सैनिकाच्या ढिगाऱ्याजवळ विव्हळणाऱ्या जखमी सैनिकांची अवस्था तर याहून वाईट. त्यांच्या किंकाळण्याकडे दुर्लक्ष करत गिधाडं त्यांच्या बरगड्या फोडत होते, चोचीचे खेळ मारत होते. शेकडो मैलाचा परिसर नुसता वेदनांनी गजबजला होता. कुणाचा हात तुटून समोर पडलेला तर कुणाच्या पोटरीचं लोंबणारं मांस, कुणाच्या कपाळातच बाण शिरलेला तर कुणाच्या डोळ्यात अणुकुचीदार तलवार घुसलेली. ही लढाई साधीसुधी नव्हती. समोर पडलेले हजारो मृतदेह आणि त्या हजारो मढ्यांच्या छाताडावर टाच रोवून पुढे निघालेले घोडे काही साध्या-सुध्या सल्तनतचे प्रतिनिधित्व करत नव्हते. हे केवळ युद्ध नव्हतं तर महायुद्ध होतं. महायुद्ध. दिल्लीच्या तख्तासाठी सुरू असलेलं महायुद्ध. वडिलांविरोधात पुत्राने पुकारलेलं युद्ध. ज्येष्ठ बंधूविरोधात कनिष्ठ बंधूने उगारलेलं शस्त्र. हे युद्ध होतं औरंगजेब विरुद्ध शहाजहान. हे युद्ध होतं औरंगजेब विरुद्ध त्याचा मोठा बंधू दारा शिकोह. वडिलांचा खून करून त्यांच्या तख्तावर बसण्याचा असुरी विचार करणारा औरंगजेब दख्खन प्रांत सोडून दिल्लीला निघाला होता. पण औरंगजेबाची वाट काही साधी सोपी आणि सरळ नव्हती. वडील शहाजहान आणि भाऊ दारा शिकोह यांच्या आदेशानुसार औरंगजेबाचा मार्ग अडवायला 35,000 राजपूत सैन्य घेऊन राणा जसवंत सिंग धर्मतला पोहोचला होता. राणा जसवंत सिंग म्हणजे जोधपूरचा बलवान आणि महापराक्रमी राजा. मुकुंद सिंग हेडा, रतन सिंग राठोड, दयाल सिंग झाला, अर्जुन सिंग भौर, सुजन सिंग सिसोदिया आणि जोत सिंग करतार यांसारख्या शूर सेनापतींच्या जोरावर राणा जसवंत सिंगाने खुल्या मैदानावर औरंगजेबाला आव्हान दिलं आणि 70,000 सैनिकांच्या आवाजात धर्मतचं मैदान हादरून उठलं. हेच ते युद्ध, घनघोर आणि भयाण. तिकडं दिल्लीजवळची माती रक्ताने भिजत होती आणि इकडं दक्षिणेत शिवाजी राजांच्या रक्ताने सह्याद्रीलाच अभिषेक घालण्याची तयारी अफझल खान करत होता. तिकडं उत्तरेत औरंगजेब आपल्या पित्याविरोधात सल्तनतीची लढाई लढत होता. मोठ्या भावाचं शीर धडावेगळं करण्याच्या तयारीत होता. तर इकडं शिवाजी महाराजांना नेस्तनाबूत करण्यासाठी अफझल खान तलवारीला धार लावत होता. साऱ्या स्वराज्याचं लक्ष अफझल खानाकडे लागलं होतं. समुद्राप्रमाणे उसळत येणाऱ्या अफझल खानाला कसं रोखायचं या विचारात सारं स्वराज्य बुडालं होतं. अखंड सह्याद्री चिंतेत होता. पण या बाप सह्याद्रीला ठाऊक नव्हतं की अफझल खानापाठोपाठ स्वराज्याला नेस्तनाबूत करण्याचा इरादा राखणारा आणखी एक खान उत्तरेकडच्या धर्मतच्या युद्धात आपला पराक्रम गाजवत होता. औरंगजेबाच्या बाजूने लढत प्रतिस्पर्ध्यांना फाडत होता. धर्मतच्या मैदानावर एकच रणकंदन माजलेलं. औरंगजेबाने आपल्या धाकट्या भावाला म्हणजे मुराद बक्षला सोबत घेतलेलं. अगोदर दाराला मारून टाकू, त्यानंतर मुरादचाही काटा काढू अशा कपटी विचाराने औरंगजेब लढत होता. पण दाराही साधासुधा नव्हता. लाखो सैन्याची तजवीज त्याने केली होती. राजपूत सैनिकांची मोठी फळी दाराच्या बाजूने औरंगजेबाविरोधात लढत होती. राजपूत सैनिक ताज्या दमाचे. औरंगजेबाला मारण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरलेले. विजेच्या चपळाईने फिरणाऱ्या त्यांच्या तलवारी औरंगजेबाच्या सैनिकांवर काटेरी आसुडासारख्या प्रहार करत होत्या. भयानक तांडव सुरू होतं. पण इथं औरंगजेब कमजोर पडू लागला होता. औरंगजेबाचा एकापाठोपाठ एक सैनिक आडवा पडत होता. औरंगजेब हत्तीवर बसून दाराचा एक एक सैनिक धनुष्यबाणाने टिपत होता. लांबूनच तो राणा जसवंत सिंहावर लक्षही ठेवून होता. पण राजपूत सैनिकांचा जोश साधासुधा नव्हता. मुघली मैदान साफ करतच ते औरंगजेबाच्या जवळ येऊ लागले. औरंगजेबाच्या हत्तीच्या पायाजवळ 40 सैनिकांचा टणक पहारा. प्रत्येक सैनिक चपळाईने जवळ येणाऱ्या राजपुतांना आडवा करू लागला.
पण राजपूतांची संख्या जास्त. हजारो राजपूतांच्या टोळीने एकच वेगवान झेप घेत थेट धडक दिली आणि औरंगजेबाच्या सैनिकांना अक्षरशः मातीत लोळवलं. खाली पडलेलं औरंगदल उभं राहणार तोच राजपूतांनी एकेकाच्या गर्दनीवर तलवारीचं पातं फिरवलं आणि प्रत्येकजण गळ्यातून उडणाऱ्या चिळकांड्यांवर हात ठेवत तडफडू लागला. राजपूतांच्या या टोळीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जोतसिंग करतारने घोड्यावरून खाली उडी मारली आणि विजयी भावाने तो औरंगजेबाकडे पाहू लागला. आपलं सारं संरक्षक दल आडवं पडलं तरी औरंगजेब डगमगला नव्हता. डोळ्यात द्वेष घेत त्याने 2-3 बाण जोतसिंग करतारवरही सोडले, पण जोतसिंगचा आत्मविश्वास वाढलेला. किड्या मुंग्या झटकाव्या तसे ते बाण त्याने हसत हसतच हवेत उडवले. जोतसिंग हत्तीच्या दिशेने चालू लागला. त्याच्या भोवती राजपूत सैनिकांनी कडं केलं. जोतसिंग मोठ्या अभिमानाने औरंगजेबाकडे पाहत पावलं टाकत होता. बलाढ्य हत्तीची थेट सोंडच छाटायची आणि औरंगजेबालाच खाली पाडायचं. या धाडसी इराद्याने जोतसिंग करतार दमदार पावलं टाकत निघाला. आता औरंगजेब मैदानावर कोसळणार. आता औरंगजेबला बंदी करून जोतसिंग करतार दारा आणि शहाजहानसमोर नेणार आणि औरंगजेब गतप्राणच होणार असं काय काय वाटत असतानाच विजेच्या वेगाने तळपत आलेल्या एका समशेरीने जोतसिंग करतार भोवतीच्या सैनिकांच्या क्षणात चिंधड्या उडवल्या. कुणाला काही कळायच्या आत 10 सैनिक युद्ध मैदानावर आडवे पडले. ते दृश्य पाहून खवळलेले राजपूत सैनिक मोठ्या त्वेषाने त्या तलवारधारी शूरावर चाल करणार. तोच त्या शूराने क्षणाचाही विलंब न करता वाऱ्यालाही शरम वाटावी अशा वेगाने जोतसिंग करतारवर तलवार चालवली आणि एका क्षणात जोतसिंग करतार किमान 5 तुकड्यांमध्ये जमिनीवर विखुरला गेला. मुंडकं आणि छातीचे 3 भाग तर कमरेखालचे 2 भाग झाले होते. सकाळपासून युद्ध मैदानात वावरूनही औरंगजेबाचा हत्ती कोरडा ठक्क होता. तो एका क्षणात जोतसिंगच्या रक्ताने चिंब न्हाऊन निघाला. हत्तीच्या सोंडेवरून पोटावरून रक्ताचे ओघळ जमिनीवर टपकू लागले. ते दृश्य पाहून सारे राजपूत भर उन्हातही बर्फासारखेच गोठले. समोर जोतसिंगचं शीर पडलेलं. त्या धडापाशी उभ्या असलेल्या योद्ध्याने ते शीर उचललं आणि अवतीभवतीच्या राजपूतांकडे पाहिलं. सगळेजण आवंढा गिळत त्याच्याकडे बघत होते. त्याच्या हातातलं जोतसिंगचं शीर बघत होते. त्या शूराने मोठ्या आदबीनं औरंगजेबाकडे पाहिलं. तसं औरंगजेबाने स्मित करत होकार दिला. क्षणात त्या शूराने ते शीर पायाजवळच्या खडकावर ठेवलं आणि उंच पाय उचलत त्या शिरावर भारदस्त पाय आदळला. कलिंगड फुटावं तसं जोतसिंगाचं शीर फुटलं आणि राजपूतांच्या हातातल्या तलवारीच निखळून पडल्या. समोर पडलेल्या सेनापतीच्या छिन्न विछिन्न देहातून उडणाऱ्या उष्ण रक्ताच्या चिळकांड्या आणि त्याच्या देहाचे थरथरणारे तुकडे पाहून राजपूत चांगलेच गर्भगळीत झाले. युद्धभूमीवरच त्यांचं अवसान गेलं. राजपूत वीरांनी आजवर शेकडो युद्ध लढली, पण अशा प्रकारचा पाशवी मृत्यू ते पहिल्यांदाच पाहत होते. धावण्याचे त्राणही त्यांच्या पायात नव्हते. कुठं पळावं त्यांना सुचेना. धडपडत होलपडत वाट दिसेल त्या दिशेने सगळेजण धावत सुटले. जोतसिंगला आणि त्याच्या अंगरक्षकाला पात्यासारखं कापणारा तो शूर डोळ्यात आग आणून अवतीभोवती पाहत होता. त्याचा श्वास उष्ण झाला होता. तशाच आवेगात त्यानं हत्तीवर बसलेल्या औरंगजेबाकडे पाहिलं आणि क्षणात त्याची मान झुकली. उंच पुरा धिप्पाड देह, रक्ताने बरबटलेला चेहरा, त्याच्या लांब सडक दाढीतूनही घट्ट रक्ताचे ओघळ टपकत होते. औरंगजेब मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने त्या शूराकडे पाहत होता. त्या शूराने भर युद्धभूमीवर औरंगजेबाला कुर्निसात केला आणि क्षणाचाही विलंब न करता पुन्हा गवताची पाती सपासप कापावीत तसं राजपूत सैनिकांना कापत गर्दीमध्ये हरवून गेला. औरंगजेब हत्तीवर बसल्या बसल्या त्या शूराचा पराक्रम पाहत होता. त्या शूरवीराने औरंगजेबाच्या डोळ्या देखत किमान 200 राजपूतांना उभं आडवत चिरलं होतं. औरंगजेब त्याच्यावर भलताच प्रभावित झाला. युद्धभूमीवरही औरंगजेबाला आनंद झाला हाच तो क्षण. युद्ध मैदानावरही औरंगजेबाच्या चेहऱ्यावर स्मित तरळलं ते याच खानामुळे.
ज्याचं नाव होतं कारतलब खान. हुजूर, हुजूर, हुजूर कारतलब खान, हुजूर कारतलब खान. 4-5 वेळा आवाज कानावर पडले तसा कारतलब खान भानावर आला. त्याने मागे वळून पाहिलं. मागे रायबागन उभी होती. हुजूर, तुमची परवानगी असेल तर मीही शिवाजीराजांना भेटायला येऊ शकते का? त्यांना भेटायची मला इच्छा होती. असं म्हणत रायबागांना हात जोडले. कारतलब खानाने मागे उभ्या असलेल्या दगडी पुतळ्यांकडे पाहिलं. सगळ्यांनी येण्यास नकार दिला. कारतलब खानाने पुन्हा दीर्घ उसासा टाकला आणि समोरच्या मृतदेहांकडे पाहिलं. रायबागांकडे पाहत होकारार्थी मान डुलवत त्याने सोबत येण्यास होकार दिला आणि डोंगराच्या दिशेने चालू लागला. कारतलब खानाला वर्तमान काळ टोचत होता. अपयशाचे बोचरे वारे त्याच्या साऱ्या अंगाला झोंबत होते. त्याला अवतीभोवती पाहणेही नकोसे वाटत होते. त्याला भूतकाळ रम्य वाटत होता आणि तो भूतकाळातल्याच रम्य वाटेवर रमत होता. धर्मत युद्धभूमीवर झालेल्या घनघोर युद्धात अखेर राणा जसवंत सिंहाने माघार घेतली आणि तो जोधपूरच्या दिशेने पळून गेला. पित्याविरोधात पुकारलेल्या युद्धाच्या एका लढाईत औरंगजेबाला यश मिळाले. दिल्लीचे तख्त आता काही अंतरावरच आहे असं त्याला भासत होतं. धर्मच्या रणकंदनात एकूण 6,000 राजपूत सैनिक कामी आले. यातले किमान 200 सैनिक तर त्या एकट्या कारतलब खानाने निकाली काढले. कारतलबच्या या पराक्रमाने औरंगजेब बेहद खुश झाला. चंबळ नदी ओलांडून औरंगजेबाने आपली छावणी उभी केली. रात्रीची वेळ. दिवसभर उन्हाने घामाघूम होणारे सैनिक रात्रीच्या वेळी थंडीने हैराण झाले होते. थंडीपासून दिलासा मिळावा म्हणून हजारो शेकोट्या पेटलेल्या. औरंगजेबाच्या शामियान्यासमोरही शेकोटी पेटलेली होती. शेकोटीभोवती औरंगजेब, त्याचा धाकटा भाऊ मुराद बक्ष, मामा शाहिस्ते खान आणि इतर मातब्बर सरदार बसलेले. पुढच्या योजनेविषयी त्यांच्या चर्चा सुरू होती. तोच कारतलब खान तिथे आला. कमरेत झुकत त्याने औरंगजेबाला कुर्निसात केला. कारतलबला बघताच औरंगजेब मोठ्या आनंदाने उठून उभा राहिला. तो चालत कारतलब समोर आला. कारतलबची नजर झुकलेलीच. त्याच्या खांद्यावर हात ठेवत औरंगजेब शाहिस्ते खानकडे पाहत बोलू लागला, मामा, तुम्हाला मी सांगत होतो तोच हा शूर कारतलब खान. काय ते शौर्य, काय ते धाडस. वाघासारखा त्या गर्दीत शिरला आणि एकेकाचा मुडदा पाडत धावत सुटला. आम्ही याच्यावर बेहद्द खुश आहोत, बेहद्द खुश. असं म्हणत क्षणात औरंगजेबाने हातातल्या 2-3 अंगठ्या काढून कारतलबच्या हातात दिल्या. कारतलब कमालीचा चकित झाला. त्याला त्या शाही अंगठ्या बघाव्या की औरंगजेबाकडे पाहावं काहीच उमजेना. त्याने मोठ्या आदबीनं खाली झुकत औरंगजेबाच्या हाताचं चुंबन घेतलं. तसा मद्याचा प्याला तोंडाला लावत शाहिस्ते खान उभा राहिला आणि समोर येत म्हणाला, कारतलबच्या शौर्याने आम्हीही प्रभावित आहोत शहजादे. जसे याचे पिता तसाच हा. याचे पिताही बादशहा जहांगीर यांच्या सेवेत होते. त्यांना कारतलब हा खिताब मिळाला. पुढे हा खिताब या शूरानेही तोऱ्यात मिरवला. पण शहजादे, आम्हाला वाटतं शाही अंगठ्या देऊन त्याच्या शौर्याचं कौतुक करण्यापेक्षा त्याला एखाद्या तुकडीचं प्रमुख करणं ही खरी त्याच्या शौर्याची पावती असेल. तसा औरंगजेब शाहिस्ते खानाकडे पाहत म्हणाला, आम्हाला या वाघावर जबाबदारीचं ओझं टाकायचं नाही मामा. या वाघाने मुक्त उधळावं आणि आमच्या विरोधात उभं राहणारे एकूण एक श्वापदाला असंच फाडावं अशी आमची इच्छा. आम्ही यास एखाद्या तुकडीचा प्रमुख करूही, पण त्या तुकडीचं नियोजन करण्याच्या नादात याचं शौर्य बोथट होईल अशी भीती आम्हास वाटते. शाहिस्ते खानाने होकारार्थी मान डुलवली आणि पुन्हा मद्याचा प्याला तोंडाला लावला. 2 घोट मद्य घशात ढकलत त्याने कारतलब खानाकडे पाहिलं आणि म्हणाला, कारतलब खान, तुला काय वाटतं? तसा कारतलब खान खाली झुकत म्हणाला, इतरांना अल्ला आणि शहजादे वेगळे वाटत असतीलही, पण माझ्यासाठी शहजादेच अल्ला आहेत हुजूर. त्यांचाच शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द.
त्यांनी सांगावं त्याला मी मारावं आणि त्यांनी सांगावं तर त्यांच्या चरणावर मरावं, हेच माझं कर्तव्य. बाकी मला काही नाही वाटत हुजूर. कार्तलब खान असं म्हणताच मोठमोठ्याने हसत औरंगजेब कार्तलब खानाच्या जवळ आला आणि त्याने थेट कार्तलब खानाला मिठीच मारली. आम्ही याच ठिकाणी ऐलान करतो की आजपासून कार्तलब खान 4000 मनसबदार असेल. मामा, तुम्ही तसा आदेश काढावा आणि कार्तलब खानाचे तुकडेही ठरवावे. पण कार्तलबला मोकळीक असेल की त्याने तुकडेच्या जबाबदारीपेक्षा सल्तनतच्या भल्यासाठी जे वाटेल ते करावे. त्याने 4000 सैनिकांच्या जबाबदारीचे ओझे डोक्यावर घेऊ नये. सगळेजण आमीन आमीन म्हणत असतानाच एक सेवक शाहिस्तेखानाजवळ आला आणि कानात काहीतरी सांगून गेला. सगळेजण शाहिस्तेखानाकडे पाहू लागले. स्मित करत शाहिस्तेखान बोलू लागला. आदिलशाही बडी बेगम कुण्या अफजल खान नावाच्या सरदाराला शिवाजीच्या रोखाने पाठविण्याचे ठरवत आहे म्हणे. अफजल खानाचं नाव निघताच औरंगजेबाचा चेहरा पडला. इतका वेळ मनसोक्त हसणारा औरंगजेब अचानक शांत झाल्याचं पाहून सगळेजणच शांत झाले. दीर्घ उसासा टाकत औरंगजेब शेकोटीजवळ येऊन बसला. शांतपणे शेकोटीकडे पाहू लागला. सर्वजण शांतपणे एकमेकांकडे पाहू लागले. औरंगजेबाचं एकाएकी शांत होण्याचा अर्थ कुणालाच लागेना. तोच मामा शाहिस्तेखानाने औरंगजेबाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काय झालं शहजादे? अचानक शांत झालात? कोई तकलीफ? औरंगजेबाने सगळ्यांकडे पाहिलं आणि खाली मान घालत बोलू लागला. दक्षिणेकडची संपूर्ण आदिलशाही सल्तनत मुघलांच्या अखत्यारीत यावी म्हणून आम्ही खूप दिवस वाट पाहत होतो मामाजान. पण बादशाह शहाजहान यांनी आदिलशाही सोबत केलेल्या तहामुळे शांत राहण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. शांतपणे त्यांच्या झेंड्याकडे पाहत राहणं एवढंच आमचं काम झालं होतं मामा. असं म्हणत औरंगजेबाने समोरच्या शेकोटीत 2-3 काड्या टाकल्या आणि पुढं बोलू लागला. पण ज्यावेळी विजापूरच्या गादीवरचा 7वा राजा मुहम्मद आदिलशाह मरण पावला आणि बडी बेगमने अली आदिलशाह दुसरा याला गादीवर बसवले, त्यावेळी मला समजले की तो अली आदिलशाह सुलतानाचा खरा मुलगा नाही. मी ताबडतोब बादशहाला पत्र लिहून विजापूरवर हल्ला करण्याची परवानगी मागितली आणि काय आश्चर्य, बादशहाने मला तशी परवानगीही दिली. डोळे मोठे करून औरंगजेब सगळ्यांकडे पाहत मोठ्या आशेने बोलू लागला. बादशहाने परवानगी तर दिलीच, शिवाय मला मदत म्हणून दिल्लीवरून 20,000 सैन्यासह मीर जुमलालाही पाठवले. आम्ही बिदरचा किल्ला जिंकला, कल्याणीचा किल्ला जिंकला, अनेक गावे उद्ध्वस्त केली. त्यावेळी आम्हाला रोखण्यासाठी खान मुहम्मदाच्या नेतृत्वाखाली आदिलशाही सैन्य आडवे आले. त्यांनी आमच्या वाटा अडवल्या आणि विजापूरच्या एका खिंडीत तब्बल 15 दिवस आम्ही अडकून पडलो. सगळेजण शांतपणे बसून औरंगजेबाचं म्हणणं ऐकत होते. तो पुढं बोलू लागला. माझी चिंता वाढली. मी खान मुहम्मदला पत्र लिहिले की जोपर्यंत तू वजीर आहेस तोवर मी या विजापूरकडे पाहणार नाही. आम्हाला सोडावे. मी आधीपासूनच त्याच्या संपर्कात होतो. त्यामुळे त्याने गुप्त चिठ्ठी पाठवली आणि पहाटे एल्गार करून निसटावे असे सुचवले. आम्ही तसेच केले. खान मुहम्मद स्तब्ध राहिला. पण हा अफजल खान मला पकडायला माझ्या मागे येत होता. खान मुहम्मदने अफजल खानला अडवले खरे, पण खान मुहम्मदची हीच चूक झाली. विचार करत शाहिस्तेखान म्हणाला, खान मुहम्मदची चूक कसली? दीर्घ उसासा टाकत औरंगजेब म्हणाला, खान मुहम्मदने मला सोडले याची त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागली मामा. कारण या अफजल खानाने बडी बेगमकडे खान मुहम्मदची तक्रार केली आणि बडी बेगमनेही त्याला पूर्ण मोकळीक दिली. शेवटी अफजल खानाने जे करायचं तेच केलं आणि विजापूरच्या रस्त्यावरच गद्दार म्हणत खान मुहम्मदचा खून केला. औरंगजेब जे सांगत होता ते ऐकून सगळेच जण स्तब्ध झाले. तसा औरंगजेब आणखी बोलू लागला. प्रसंग फक्त इथंच संपला नाही मामा. आम्ही ज्यावेळी विजापूरच्या खिंडीत अडकलो होतो त्यावेळी इकडं त्या शिवाने
जुन्नर आणि अहमदनगरवर हल्ला करून बरीच मालमत्ता पळवली. या 2 ठिकाणांहून आम्हाला रसद पुरवली जात होती. पण त्या शिवाने या ठिकाणांवर हल्ला करून आमची रसदच मोडण्याचा प्रयत्न केला होता. चारही बाजूंनी संकट येतं म्हणतात ते हेच. एका बाजूला तो अफजल खान आणि दुसऱ्या बाजूला तो शिवा. क्षणभर औरंगजेब शांत झाला आणि विचार करत काही बोलणार तोच कारतलब खान बोलू लागला. माफ करा हुजूर, पण मला बोलण्याची परवानगी द्यावी. औरंगजेबाने होकार दिला. तसा कारतलब खान बोलू लागला. मालिक, शिवा तर साधा वतनदार. आता अफजल खान त्या शिवावर चालून निघालाय. तो त्या शिवाला सहज मारून टाकेल असे वाटते. त्यामुळे शिवशाही संपेलच. पण तुम्ही मुघली तख्तावर बसल्यावर मला दक्षिणेत जाऊन त्या अफजल खानाचे शीर धडावेगळे करण्याची परवानगी द्यावी हुजूर. ज्या अफजल खानामुळे तुमची मान झुकली ती गर्दन तुमच्यासमोर ठेवायची आहे. मला परवानगी द्यावी. इतका वेळ गंभीर चेहऱ्याने बोलणाऱ्या औरंगजेबाच्या चेहऱ्यावर स्मित तरळलं. औरंगजेबाचा हसरा चेहरा पाहून सगळ्यांच्याच डोक्यावरचा ताण हलका झाला. सगळेजण प्रसन्न हसू लागले. औरंगजेब शांतपणे कारतलब खानाच्या डोळ्यात पाहत होता. शांतपणे तो बोलला, अफजलचं मुंडकं आमच्यासमोर आणून ठेवलंस तर तुला मोठं पद मिळेल, हे नक्कीच कारतलब खान. फक्त 2 गोष्टी आठवणीनं लक्षात ठेव. आम्ही ज्याप्रमाणे खिंडीत अडकलो होतो तसा तू अडकू नकोस. आणि त्या शिवाला साधा सुधाही समजू नकोस. असं म्हणत औरंगजेब जागचा उठला आणि आपल्या शामियान्याकडे निघून गेला. कारतलब खान विचार करत शेकोटीतल्या विस्तवाकडे पाहत होता. अचानक डोळ्यात चटका बसल्यासारखं त्याला झालं. तसा तो भानावर आला. आपण उंबरखिंडीत आहोत याची त्याला जाणीव झाली. काय झालं हुजूर? पाणी प्यावं? असं म्हणत मकबूलने कमरेची पाण्याची पिशवी कारतलब खानासमोर धरली. कारतलब खानाने होकार देत गटागट पाणी प्यायलं आणि समोरच्या डोंगराकडे पाहू लागला. कुणीच दिसत नव्हतं. तोंड पुसत कारतलब खान म्हणाला, बरेचदा आपण वरिष्ठांचा सल्ला ऐकत नाही. आपलं रक्त सळसळ करत असतं. असं वाटतं की आपण सारी पृथ्वी पालथी करू शकतो. प्रत्येक संकटाला सहज सामोरे जाऊ शकतो. पण वरिष्ठांनी दिलेला सल्ला अनुभवातून दिलेला असतो हे आपण विसरतो. मला आलमगीर बादशाहनेही सांगितलं होतं की आम्ही अडकलो होतो तसा तू खिंडीत अडकू नकोस आणि त्या शिवाला साधा सुधा समजू नकोस. पण आम्ही मूर्खपणा केला आणि शिवाला साधा वतनदार समजलो. बघितली मकबूल आमच्या मूर्खपणाची किंमत? काय राहिलं आमच्या हातात? सारं काही निसटून गेलं. बघ ही खिंड, काय आहे काय या खिंडीत आता? 4 घटकांपूर्वी आम्ही इथले राजा होतो आणि 4 घटकांनंतर भिकारी. अवघ्या 4 घटकांमध्ये त्या शिवाने सारं होत्याचं नव्हतं केलं रे. केवढा फौजफाटा घेऊन आलो होतो आपण या दख्खनेत. डोंगर खुजा वाटावा एवढं सोनं, समुद्रालाही लाज वाटावी असा फौजफाटा, सारं काही दिमाखदार. असं म्हणत कारतलब खान पुन्हा हरवून गेला. धर्मतचं युद्ध होऊन 2 वर्ष उलटली. दिल्लीचा तख्त बदलला. शहाजहानला कैद करून आणि दारा शिकोहाला मारून औरंगजेब तख्तावर बसला. आता त्याला सबंध हिंदुस्थानावर राज्य करायचं होतं. पण त्यात सगळ्यात मोठा अडथळा होता शिवाजी महाराजांचा. राजांची ही शिवशाही नेस्तनाबूत केली तर साऱ्या देशावर आपण राज्य करू शकतो अशा इराद्याने औरंगजेबाने शाहिस्ते खानाला शिवरायांवर स्वारी करण्याचा आदेश दिला. त्याने पत्र पाठवलं, ताबडतोब शिवशाही नष्ट करण्यात यावी. पाहिजे तेवढी फौज मातब्बर सरदार सोबत घ्यावेत आणि शिवाजीचा सह्याद्री भुईसपाट करून टाकावा. हवे तेवढे द्रव्य शाही खजान्यातून सोबत न्यावे. पण आम्हाला शिवाच्या मृत्यूची वार्ता लवकरात लवकर कळवावी. आलमगीर औरंगजेबाचा निरोप मिळताच सुभेदार शाहिस्ते खानाने ताबडतोब योजना आखायला सुरुवात केली आणि अवघ्या 15 दिवसात सारं नियोजन करून औरंगजेबाला उत्तर पाठवलं. आलमगीर बादशाह औरंगजेब चरणी शाहिस्ते खानाचा प्रणाम. आपले शौर्य अलौकिक. आपण मुघली सल्तनतचे बादशाह झाला तेव्हापासून आपणास पृथ्वीपती करण्याचेच स्वप्न आम्ही पाहत आहोत. शिवशाही, आदिलशाही यांना कचऱ्यासारखं बाजूला सारून पूर्व पश्चिमेला पसरलेल्या विशाल समुद्राने तुमचे पाय धुण्याचा आमचा पेत.
तरीही काही कसर न राहावी म्हणून आम्ही आमचे काही निवडक शूर सरदार सोबत नेत आहोत. यामध्ये कारतलब खान, शम्स खान पठाण, नामदार खान, गुयासुद्दीन, हसन मुनीम, सुलतान मिर्जा, मंचेहर, तुरुकताज खान, कुबाहत खान, कछप, हौद खान, इमाम बिजदी खान, लोदी खान, दिलावर मौलाद, गाजी खान, चौहान, भाव सिंह, किशोर सिंह, सर्जेराव गाढे, जाधवराव, श्याम सिंह, राजा गिरिधर मनोहर, राजा प्रद्युम्न, मित्रसेन, राजा अनिरुद्ध, राजा पुरुषोत्तम, राजा गोवर्धन, राजा राज सिंह गौड, राजा बिरमदेव सिसोदिया, राम सिंग व राय सिंग सिसोदिये, राजा अमर सिंग चंद्रावत, चांद्याच्या गोड राजाचा सेनापती अरिंदम, माहूरची रायबागन, अब्दुल फतेह खान व खोजा भंगड असे कझाकी, पठाणी, उझबेकी, अरबी, मोगली, राजपूत आणि बुंदेली सरदार सोबत आहेत. विशेष म्हणजे शिवा ज्या मराठ्यांचं नेतृत्व करतो त्या मराठ्यांमधलेही सूरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, कमळोजीराव कोकाटे, जसवंतराव कोकाटे, त्र्यंबकराव खंडागळे, कमळोजीराव गाडे, अंताजीराव खंडागळे व दत्ताजीराव खंडागळेही हे मराठी सरदारही आपल्या सोबत शिवावर स्वारी करण्यास तयार आहेत. आनंदाची बात म्हणजे खुद्द शिवाचे नातेवाईकही या स्वारीत आपल्या सोबत आहेत. इथंच आपला विजय पक्का आहे असे आम्हास जाणवते. तुमचा आशीर्वाद सोबत असावा एवढीच इच्छा. पत्र वाचून औरंगजेब कमालीचा खुश झाला आणि त्याने होकार कळवला. औरंगजेबाचा होकार मिळताच शाहिस्तेखानाने पुण्याकडे जाण्याची तयारी सुरू केली. अखेर मुघली वरवंटा स्वराज्याच्या दिशेने फिरण्यास सिद्ध झाला. खुद्द आलमगीर औरंगजेबाचा आदेश मिळाला म्हटल्यावर शाहिस्तेखानाला कसली भीती. 70,000 सैनिकांनी सज्ज असलेलं ते वावटळ अजगराच्या चालीने रेंगाळत रेंगाळत निघालं. वाटेत येईल त्या गावाला चिरडत, गोरगरिबांना लुटत, धनधान्याची लूट करत, परधर्मीयांना चोपत शाहिस्तेखानाची स्वारी मोठ्या रुबाबात निघाली. वाड्या वस्त्या भुईसपाट होऊ लागल्या. अवाढव्य आकाराचा तो ताफा लांबून पाहिला तर धडकी बसावी असाच भव्य. फसास खाण्याचे 100 हत्ती, भांडते 400 हत्ती, बाजार बुणगे, दारुगोळा, खेचरे, बैलगाड्या, सामानाचे 1,500 गाडे, 60,000 घोडे, 5,000 उंट व उंटावरील 2,000 छोट्या तोफा, बर्चीवाले, आड हत्यारी, दारुगोळा अशा एकूणात लाखावर असलेल्या साऱ्या लव्या जम्यासह शाहिस्तेखान निघाला. त्याचा स्वतःचा शामियाना वहायला 200 हत्ती तर त्याच्या आवडीचा फुलांचा बगीचा वहायला 100 बैलगाड्या होत्या. शाहिस्तेखानाचा शामियाना जिथं उभारला जाई त्याच्या शेजारी त्याच्या बगीच्याचा भला मोठा तंबू ठोकला जाई. त्या तंबूमध्ये त्याच्या आवडीची हजारो फुलझाडे असत. विविध रंगाची, आकाराची, सुगंधाची फुले जपण्याचा शाहिस्तेखानाला मोठा शौक. त्यामुळे तो जिकडं जाई तिकडं त्याच्या फुलझाडांच्या हजारो कुंड्या आणि तो बगीचा सांभाळणारे 50 माळी सोबतच निघत. 200 बैलगाड्या, 40 घोडे, 10 उंट, 10 हत्ती आणि 25 सुरक्षा रक्षक हे फक्त त्याच्या बगीच्याच्या देखभालीसाठीच नियुक्त केलेले असत. शाहिस्तेखान आज या ठिकाणी मुक्कामी असेल तर पुढच्या 10 मैलांवर त्याच्या पुढचा शामियाना तयार करण्याचे काम सुरू होईल. तिथला शामियाना तयार झाला की इथला मुक्काम उठे. अशा मुंगीच्या वेगाने मजल दरमजल करत 15 दिवसांनी शाहिस्तेखानाने औरंगाबाद ते अहमदनगर हे अंतर पार केले. लांब लांबपर्यंत पसरलेल्या मोकळ्या पटांगणावर भली मोठी छावणी पडली. छावणीच्या मधोमध शाहिस्तेखानाचा शामियाना, भोवती बाकी सरदारांचे तंबू, त्याच्या बाजूने सैनिकांचे तंबू आणि मंडप. कारतलब खानाचा तंबू शाहिस्तेखानाच्या शामियान्यापासून हाकेच्या अंतरावरच. मावळतीची वेळ. सूर्य अस्ताला निघालेला. तांबड्या उजेडात सबंद छावणीत चमकत होती. कारतलब खान आपल्या 2 साथीदारांसह याकूब आणि मेहफीर यांच्यासह छावणीत वेढा मारत होता. याकूब आणि मेहफीरची आठवण झाली तसा कारतलब खान आठवणींच्या फेऱ्यातून बाहेर आला.
आणि जागेवरच उभा राहिला. त्यानं मागं वळून पाहिलं. याकूब आणि मेहफीरचे मृतदेह लांबूनच दिसत होते. डोक्याचा चेंदामेंदा झालेला, छातीच्या बरगड्या भाल्याने छिन्न विछिन्न केलेल्या. लांबून ते मृतदेह पाहून कारतलब खानाला क्षणभर चक्करच आली. मकबूलने लगबगीने कारतलब खानाला सावरलं. आधार देत एका डेरेदार झाडाच्या सावलीला बसवलं. ओंजळीत पाणी घेत कारतलब खानाच्या डोक्यावर शिंपडलं आणि म्हणाला, हुजूर, तुमची तब्येत बरी नाही. मी त्या शिवाला सांगून येतो की तुम्हाला डोंगरावर येणं शक्य नाही. तुम्ही इथंच आराम करा. असं म्हणत मकबूल निघणार तोच कारतलब खानाने मकबूलचा हात पकडला आणि त्याला थांबवलं. समोर बोट करत त्यानं याकूब आणि मेहफीरचे मृतदेह दाखवले आणि म्हणाला, मकबूल, ते दोघं माझे अगदी जीवाभावाचे साथीदार, अगदी भावासारखे. किती विश्वास होता माझा त्यांच्यावर. आणि त्यांनी, असं म्हणत कारतलब खान लहान बाळासारखा मुसमुसत रडू लागला. मकबूलने रायबागनकडे पाहिलं. रायबागन मान खाली घालून शांत उभी होती. काय कमी पडलं होतं मकबूल त्या दोघांना? कशाचीच कमी नव्हती. पाहिजे ते सगळं मिळत होतं, तरीही त्यांनी असं करावं. असं म्हणत त्याने डोळे पुसले आणि झाडाचा आधार घेत उभा राहिला आणि म्हणाला, पण मला या गोष्टीचं दुःख नाही मकबूल की ते दोघं गेले. मला याचा आनंद आहे की त्यांना पुरून उरणारा तुझ्यासारखा खरा साथीदार मला मिळाला. असं म्हणत कारतलब खानाने मकबूलचा हात धरला आणि पुढे चालू लागला. कारतलब खान शांतपणे चालत होता आणि चालता चालता मकबूलकडे पाहत होता. मकबूलकडे पाहताना कारतलब खानाच्या चेहऱ्यावर स्मित तरळलं होतं. त्याला मकबूलची पहिली भेट आठवू लागली. अहमदनगरमध्ये छावणी पडली होती. कारतलब खान वेगवेगळ्या सरदारांच्या भेटीगाठी घेत होता. इतक्यात त्याची नजर लोहाराच्या तंबूसमोर बसलेल्या एका सैनिकावर गेली. तो सैनिक लोहाराला काहीतरी सांगत होता आणि त्यानुसार लोहार सूर्याला धार लावत होता. कारतलब खान हळूवार चालत जाऊन त्या सैनिकाच्या पाठीमागं थांबला. तो सैनिक बोलत होता, हे बघ, इकडून पण अशी धार लाव. त्या शिवाने आका अफजल खानाच्या पोटात असाच बिचवा खुपसला आणि कोथळाच बाहेर काढला होता. हुबेहूब तसाच बिचवा पाहिजे मला. जसा त्या शिवाने माझ्या आकाचा कोथळा काढला, तसाच मला त्याचा कोथळा काढायचा आहे. असं म्हणेपर्यंत लोहाराचं आणि समोर बसलेल्या सैनिकांचं कारतलब खानावर लक्ष गेलं आणि दोघंही गडबडीने उभं राहून कुर्निसात करू लागले. कारतलब खानाने सैनिकाच्या डोळ्यात खोलवर पाहिलं आणि म्हणाला, तुझं नाव काय? खाली मान घालत तो म्हणाला, मकबूल हुजूर. कारतलब खानाने होकारार्थी मान डुलवली आणि मकबूलला निरखून पाहू लागला. बेताची तब्येत, सावळा वर्ण, धारदार नाक, दाढी मिशी वाढलेली, डोळ्यात सुरमा आणि डोक्यावर हिरवं पागोट. कोणत्या सरदाराकडे काम करतोस? सरदार हसन मुनिमांच्या सेवेत आहे हुजूर मी. कारतलब खानाने अवतीभोवती पाहिलं आणि म्हणाला, थोड्या वेळाने माझ्या तंबूत येऊन भेट मला तू. जी हुजूर. मकबूल असं म्हणाला तसं कारतलब खान भारदस्त पावलं टाकत स्वतःच्या तंबूकडे निघून गेला. अरे बाबा, कुठं काय बोलावं काय समजताय का नाही तुला? सरदार कारतलब खान आहेत ते, हुजूर शास्ता खानांचे सरदार. मकबूलचा चेहरा पडला. पण मी निराळं कुठं काय बोललो तवा? जे मनात आहे तेच बोललो. लोहाराने तोंड वाकडं करत नकारार्थी मान डुलवली आणि खंजीराला आव्ह्यात टाकत भाता ओढू लागला. कारतलब खानानं नेमकं का बोलावलं असेल याचं उत्तर दोघांकडेही नव्हतं. रात्र झाली. मकबूल मोठ्या अदबीनं कारतलब खानाच्या तंबूत आला. कारतलब खान अस्वस्थपणे बसला होता. त्याने मकबूललाही बसायला सांगितलं. मकबूलने नकार दिला आणि तो उभाच राहिला. मकबूलच्या डोळ्यात खोलवर पाहत कारतलब खान म्हणाला, तुला शिवाला का मारायचंय? मकबूलने शांतपणे मान खाली घातली. तसा कारतलब खानाने आवाज वाढवत पुन्हा तोच प्रश्न विचारला. खाली मान घालतच मकबूल म्हणाला, हुजूर, सरदार अफजल खान माझे आका होते. मी त्यांच्या रुस्तमा बेगमचा धाकटा भाऊ, म्हणजे नात्याने मेहुणा. विचार करत कारतलब खान म्हणाला, मेहुणा? पण आम्ही तर ऐकलं आहे की अफजल खानाने प्रतापगड मोहिमेवर जाताना त्याच्या सगळ्या बिब्यांना
पाण्यात बुडवून मारलं? म्हणजे त्यात तुझी पण बहीण मेली असेल ना? मग तरीही तुला अफझल खानाचा बदला घ्यायचा आहे का? हुजूर, आका माझे खुदा होते. त्यांच्यासोबत मी श्रीरंगपट्टणम, कर्णपुरम, बसवापट्टण, बेद्रूर अशा कितीतरी मोहिमेत होतो. त्यांची सावली बनून त्यांच्यासोबत फिरलो. अशा माझ्या खुदावर माझ्या 1000 बहिणी कुर्बान हुजूर. असं म्हणत मकबूलने पुन्हा मान खाली घातली. सेवकाची अफझल खानाप्रती असलेली निष्ठा पाहून कारतलब खानाला मोठं नवल वाटलं. भुवया वर करत त्यानं मान डुलवली आणि म्हणाला, अफझल खानाला शिवाने मारलं त्यावेळी तू तिथं होतास? म्हणजे त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी? जी हुजूर, मी त्यांच्यासोबतच होतो. आमचे आका पोटाला हात लावून तंबू बाहेर पळत आले तेव्हा मी बाहेरच उभा होतो. रक्तबंबाळ झालेले आका दगा दगा असं ओरडत बाहेर आले होते. पोटाला भली मोठी जखम झाल्याने रक्ताचा पाट वाहत होता. वेदनेने विव्हळत होलपडत आका बाहेर आले. मी आकांना ताबडतोब पालखीत बसवलं आणि पालखी उचलून धावत सुटलो. मी पुढच्या बाजूला होतो. 2 भोयांनी मागच्या बाजूने पालखीला खांदा दिला होता. पण त्या संभाजी कावजी नावाच्या मावळ्यानं आमच्या मागच्या भोयांचे पाय कापले. मी त्या संभाजीवर चालून गेलो, पण त्याने मला तलवार मारून दरीत ढकललं आणि आमच्या आकाचं मुंडकं कापलं हुजूर, मुंडकं कापलं. असं म्हणत मकबूल गुडघे टेकवत खाली बसून रडू लागला. कारतलब खानाने याकूबला इशारा केला तसं याकूबने मकबूलला खांद्याला पकडत उभं केलं. मकबूलने डोळे पुसले आणि पुढं बोलू लागला. मी दरीत पडलो होतो. माझ्या खांद्याला आणि गुडघ्याला लागलं होतं. पण तिथून कसाबसा वाट काढत मी हसन मुनिमांच्या आश्रमात गेलो आणि सेवेत रुजू झालो. तेव्हापासून वाट बघतोय. कधी एकदा त्या शिवाला भेटतो आणि त्याचं शीर धडावेगळं करतो. असं म्हणत मकबूल मुसमुसत डोळे पुसू लागला. कारतलब खानाने उभं राहत पाण्याचा प्याला त्याच्या हातात दिला. तसा मकबूल नाक डोळे पुसत शांत झाला. कारतलब खानाने क्षणभर विचार केला आणि याकूबला इशारा केला. याकूबने खांद्याला पकडत मकबूलला तंबू बाहेर जाण्यास सांगितलं. मकबूल हतबल झाल्यासारखा खांदे खाली सोडत डोळे पुसत आपल्या तुकडीकडे निघाला. क्षणात कारतलब खान भानावर आला. त्याने दोन्ही हातांनी मकबूलचा हात पकडला आणि म्हणाला, नाही नाही, आम्ही त्या शिवाला भेटायला डोंगरावर येणार नाही मकबूल. त्या शिवाने असंच गोड बोलून अफझल खानाला डोंगरावर बोलावलं आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. तू स्वतः साक्षीदार आहेस मकबूल. तूच तुझ्या डोळ्यांनी पाहिलं होतंस ना कसा त्या शिवाने तुझ्या दाजीचा कोथळा बाहेर काढला होता. मी नाही येणार त्या शिवाला भेटायला. मला नाही जमणार. तू शिवाला भेट आणि त्याला काय सांगायचं ते सांग, पण मला त्याच्याकडे घेऊन जाऊ नकोस. मकबूलने होकार देत कारतलब खानाला शांत केलं आणि म्हणाला, हुजूर, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. शिवाने माझ्या दाजीला मारलं तरीही मी 3 वेळा त्याच्यासमोर जाऊन आलोय. त्याच्या 3 अटीही ऐकून घेतल्या. तुम्हाला त्या शिवाचा जेवढा राग येतो आहे त्याहून जास्त राग मलाही येतो आहे. पण रागाच्या आणि आनंदाच्या भरात कोणताही निर्णय घ्यायचा नसतो हुजूर. 4थी अट ऐकून घेऊ आणि इथून निसटू. तुम्ही अवतीभोवती पहा हुजूर. आपण गरुडाच्या घरट्यात अडकलो आहोत. 4ही बाजूनी डोंगर आणि त्या डोंगरावर शिवाचे मावळे. आपण शिवाला भेटलो तर निदान जगण्याची संधी तरी आहे. पण इथून पळून जाण्याचा विचार जरी केला तरी शिवा आपल्याला सोडणार नाही. समोर बघा आपले किती सैनिक मरून पडलेत. आपल्यालाही त्यांच्यातच मरून पडायचं आहे का? मकबूल असं म्हणाला आणि कारतलब खान स्वतःच कपाळ झोडू लागला. उठून बुद्धी सुचली आणि या दख्खनेत आलो. का आलो? किती आनंदात होतो तिकडं उत्तरेत. माझ्या पराक्रमाची चर्चा होती. माझा जय जयकार होत होता तिकडं. खुद्द औरंगजेब माझ्यावर खुश होते. कुठून मूर्खपणा मेंदूत संचारला आणि या शिवाला मारण्याचा इरादा मनी आला. कुठून हा मूर्खपणा सुचला, कुठून? असं म्हणत कारतलब खानाने पुन्हा एकदा सारी उंबरखिंड नजरेखालून घातली. साऱ्या बाजूने पहाडी भिंती, डोक्यावर भिरभिरणाऱ्या घारी. क्षणभर त्याने डोळे घट्ट मिटले आणि मकबूलकडे पाहत म्हणाला, आम्ही इथं मृत्यूच्या उंबरठ्यावर येऊन बसलोय.
आणि तिकडं शाहिस्ते खान अंगुरी शराबचा आनंद घेत असतील. का मी त्यांच्या संपर्कात आलो? का त्यांनी दख्खनेत येण्याचा निर्णय घेतला? औरंगाबादमध्ये सुखासुखी जगणं सुरू होतं ते तसंच सुरू ठेवायचं सोडून का त्यांनी स्वतःसह सगळ्यांनाच या उकळत्या तेलात ढकलून दिलं? असं म्हणत कारतलब खानाने नकारार्थी मान डुलवली आणि लांब आभाळातल्या घारीकडे पाहत बसला. घार जशी गोलाकार फिरत होती तसा भूतकाळातला सारा पट त्याच्या डोळ्यासमोर गोल गोल फिरत होता.